प्रश्न क्रमांक पहिला, अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, गुरु शिखर. प्रश्न क्रमांक दुसरा, एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये 50 शतक पूर्ण करणारा भारतीय खेळाडू कोण आहे? एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये 50 शतक पूर्ण करणारा भारतीय खेळाडू कोण आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, विराट कोहली. प्रश्न क्रमांक तिसरा, राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, मुख्य न्यायाधीश. प्रश्न क्रमांक चौथा, मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, सन 1930. प्रश्न क्रमांक पाचवा, भारतातील सर्वाधिक भूभान कोणत्या पठाराने व्यापलेला आहे? भारतातील सर्वाधिक भूभान कोणत्या पठाराने व्यापलेला आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, प्राचीन पठार. प्रश्न क्रमांक 6, मानवी रक्ताचे खालीलपैकी एकूण किती प्रमुख गट पडतात? मानवी रक्ताचे खालीलपैकी एकूण किती प्रमुख गट पडतात? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, 4 गट पडतात. प्रश्न क्रमांक 7, श्वेतपत्र ब्राह्मण कोणत्या वेदांशी संबंधित आहे? श्वेतपत्र ब्राह्मण कोणत्या वेदांशी संबंधित आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, यजुर्वेद. प्रश्न क्रमांक 8, मुघल साम्राज्याचा संस्थापक पुढीलपैकी कोण होता? मुघल साम्राज्याचा संस्थापक पुढीलपैकी कोण होता? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, बाबर. प्रश्न क्रमांक 9, संविधान सभेमध्ये मसुदा बनवण्याचे प्रमुख कोण होते? संविधान सभेमध्ये मसुदा बनवण्याचे प्रमुख कोण होते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ASAN मुखर्जी. प्रश्न क्रमांक 10, दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून केव्हा पाळला जातो? दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून केव्हा पाळला जातो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, 15 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 11, कठपुतली नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कठपुतली नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, राजस्थान. प्रश्न क्रमांक 12, हिरव्या पालेभाज्यात कोणते जीवनसत्व असतात? हिरव्या पालेभाज्यात कोणते जीवनसत्व असतात? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, जीवनसत्व क. प्रश्न क्रमांक 13, भगवान महावीर यांनी कोणत्या ठिकाणी मोक्ष प्राप्ती केली? भगवान महावीर यांनी कोणत्या ठिकाणी मोक्ष प्राप्ती केली? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, पावापुरी. प्रश्न क्रमांक 14, भारतातील पहिला बांबू कॅश बॅरियर कोणत्या राज्यात बसवण्यात आलेले आहे? भारतातील पहिला बांबू कॅश बॅरियर कोणत्या राज्यात बसवण्यात आलेले आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 15, अनुप कुमार पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अनुप कुमार पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, कबड्डी. प्रश्न क्रमांक 16, सूर्यमालेतील कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहांचा पट्टा आहे? सूर्यमालेतील कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहांचा पट्टा आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, मंगळ व गुरु. प्रश्न क्रमांक 17, भारतीय संगीताचा पाया जनक असे कोणत्या वेदाला म्हटले जाते? भारतीय संगीताचा पाया जनक असे कोणत्या वेदाला म्हटले जाते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, यजुर्वेद. प्रश्न क्रमांक 18, सातरिया हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे? सातरिया हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, आसाम. प्रश्न क्रमांक 19, भारतात क्षेत्रफळाने सर्वात मोठा राज्य कोणते आहे? भारतात क्षेत्रफळाने सर्वात मोठा राज्य कोणते आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, राजस्थान. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल मतवादी नेते होते? खालीलपैकी कोण
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल मतवादी नेते होते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो बाळ गंगाधर टिळक. प्रश्न क्रमांक 21वा. गुप्तवंशांचे संस्थापक पुढीलपैकी कोण होते? गुप्तवंशांचे संस्थापक पुढीलपैकी कोण होते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो श्रीगुप्त. प्रश्न क्रमांक 22वा. भारतात प्राचीन काळात कोणत्या राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्तेजन दिले? भारतात प्राचीन काळात कोणत्या राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्तेजन दिले? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो घोल. प्रश्न क्रमांक 23वा. मानवधर्म सभेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? मानवधर्म सभेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो दादोबा पांडुरंग तरखडकर. प्रश्न क्रमांक 24वा. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या ठिकाणी आहे? भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या ठिकाणी आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो चंदीगड. प्रश्न क्रमांक 25वा. खालीलपैकी महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? खालीलपैकी महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो आंबोली. प्रश्न क्रमांक 26वा. भारतात स्वच्छ भारत अभियानची सुरुवात कधीपासून झाली आहे? भारतात स्वच्छ भारत अभियानची सुरुवात कधीपासून झाली आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सन 2014. प्रश्न क्रमांक 27वा. भारतीय राज्यघटनेत सध्या किती अनुसूची आहेत? भारतीय राज्यघटनेत सध्या किती अनुसूची आहेत? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 12 अनुसूची आहेत. प्रश्न क्रमांक 29वा. भारताची दक्षिण वर्धगंगा कोणत्या नदीला म्हणतात? भारताची दक्षिण वर्धगंगा कोणत्या नदीला म्हणतात? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो गोदावरी. प्रश्न क्रमांक 30वा. महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 31वा. भारतात कोणत्या काळापासून भूदान चळवळ सुरू करण्यात आली? भारतात कोणत्या काळापासून भूदान चळवळ सुरू करण्यात आली? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सन 1951. प्रश्न क्रमांक 32वा. राष्ट्रीय युवा दिन भारतात कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय युवा दिन भारतात कधी साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 12 जानेवारी. प्रश्न क्रमांक 33वा. सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते आहे? सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पैठण. प्रश्न क्रमांक 34वा. खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे? खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो राज्यपाल. प्रश्न क्रमांक 35वा. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो महात्मा गांधी. क्रमांक 36वा. सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो बॅडमिंटन. प्रश्न क्रमांक 37वा. भारतात हरित क्रांतीची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? भारतात हरित क्रांतीची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सन 1965. प्रश्न क्रमांक 38वा. श्रीलंका या शब्दाची पुढीलपैकी जात कोणती? श्रीलंका या शब्दाची पुढीलपैकी जात कोणती? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो विशेष नाम. प्रश्न क्रमांक 39वा. वाकर कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? वाकर कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो गोल्फ. प्रश्न क्रमांक 40वा. टिपू सुलतानने कोणत्या वर्षी इलायची मसाले निर्यात बंद केले?
टिपू सुलतानने कोणत्या वर्षी इलायची मसाले निर्यात बंद केले? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सन 1785.